2 दशकांनंतर ठाकरे बंधू एकाच मंचावर विजयी मेळाव्याला मंचावर फक्त ठाकरे बंधूंनी केलं भाषण। मेळाव्यातून दोन्ही बंधूंकडून युतीचे संकेत। एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो अनाजी पंतांनी दूर केला। एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी। आमच्यातला अंतरपाठ अनाजी पंतांनी दूर केला। उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला। कोण लिंब कापतय, कोण टाचण्या मारतय, कोण गावी जाऊन अंगारे दुपारे करत असेल। आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत। आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देऊ। उद्धव ठाकरेंचा भाजपासह एकनाथ शिंदेंना इशारा। विनाकारण मारामारी करण्याची गरज नाही, पण नाटकं केली तर कानाखाली आवाज काढा, पण हाणामारीचे व्हिडिओ काढू नका। राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना। साहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणायचं, ते देवेंद्र फडणवीसला जमलं। दोघांना एकत्र आणायला अनेकांना जमलं नाही, ते फडणवीसांना जमलं। राज ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला। असेल ती विधान भवनात आमच्याकडे सत्ता आहे, रस्त्यावर तुमची सत्ता विधान भवनात असेल, आमची सत्ता रस्त्यावर आहे। राज ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा। खरं तर हा प्रश्नच अनाठाई होता, काही गरजच नव्हती। महाराष्ट्रात मराठीवरून तडजोड होणार नाही, राज ठाकरेंचा इशारा। तर आता जातीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होईल, राज ठाकरेंचं मोठं विधान। मालकासमोर जय गुजरात बोलणारा तुमच्यासाठी काय उभा राहणार, उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्री शिंदेंना टोला। ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला इतर पक्षांच्याही नेत्यांची हजेरी। सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, भाकप, रासप आणि शेकाप या पक्षाचेही नेते विजयी मेळाव्यात सहभागी। राज ठाकरेंनी त्यांच्या एकत्र येण्याचं श्रेय मला दिलं, त्यासाठी त्यांचे आभार मानतो। फडणवीसांचा टोला। तर मराठीवर सोडून बाकी सगळ्या विषयावर ठाकरे बोलले, फडणवीसांचं वक्तव्य।